केडीएमसी म्हणजे कल्याण डोंबिवली आणि मालेगाव नंतर आता नागपूर महानगरपालिका हद्दीत सुद्धा चिकन आणि मटनची दुकानं 15 ऑगस्टला बंद राहणार आहेत। शहरातील सर्व कत्तलखाने सुद्धा बंद ठेवण्याचा निर्णय नागपूर महापालिकेने घेतलेला आहे। चिकन आणि मटणाची दुकानं बंद ठेवण्यासाठी नागपूर मनपा लवकरच आदेश काढणार आहे। शासनाच्या जुन्या निर्णयाचा आधार घेऊन महानगरपालिका चिकन आणि मटणाची दुकानं बंद ठेवणार आहे। या संदर्भात बोलूया। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत। सुषमाताई, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, खाद्य आमचं जे स्वातंत्र्य आहे त्यावर गदा येते असं सुद्धा आता प्रतिक्रिया समोर येते। आपली काय भूमिका, आपलं म्हणणं काय? हे फारच वाईट आहे। खरं तर गव्हर्नमेंटकडे खूप सारे इश्यूज आहेत ज्याच्यावर त्यांनी काम केलं पाहिजे। इथल्या महिला सुरक्षेचा विषय असेल किंवा वाढतं ड्रग्जचं प्रमाण असेल किंवा ज्या पद्धतीने कायदे सुव्यवस्था मोडकळीस आली आहे त्याचा मुद्दा असेल, परंतु या प्रश्नांवर काम करण्याच्या ऐवजी सरकार जर शाकाहारी मांसाहारी हा खेळ खेळत असेल तर हे अत्यंत हास्यास्पद आहे। आणि विशेष म्हणजे तो खेळ जर 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी खेळला जात असेल, अरे तो स्वातंत्र्य दिवस आहे, मग याचं तरी भान ठेवा। आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच आमच्या स्वातंत्र्यावर जर तुम्ही गदा आणणार असाल तो वाईट आहे। मुळात श्रावण महिना चालू आहे, श्रावणात मी स्वतः शाकाहारी आहे, मात्र मी शाकाहारी आहे याचा अर्थ इतरांनी सुद्धा शाकाहारी असलं पाहिजे हा आग्रह सर्वथा अनाठायी आहे, किंबहुना अतिशय हास्यास्पद आहे। पण सरकारला महत्वाच्या प्रश्नांपेक्षा दरवेळेला प्रत्येक कशाच्याही निमित्ताने हे जे धार्मिक कार्ड खेळायची जी अशी हुक्की येते, लहर येते, हे अत्यंत वाईट आहे। अशा पद्धतीचे धार्मिक कार्ड खेळणं सरकारने थांबवलं पाहिजे। पण सुषमाताई, हे शाकाहारी मांसाहारी असं करून नेमकं साध्य काय करायचंय सरकारला? तुम्हाला काय वाटतं, का केलं जातंय? नाही, ज्यांना नॉन इश्यूज पॉलिटिक्स करायचे हा त्यांचं काम आहे। म्हणजे नागपुरातली वाढती रहदारी त्यावर लक्ष द्यायचं नाही, महापालिकेचा निधी खरंच युटिलाइज झाला की नाही त्यावर बोलायचं नाही, पावसाळ्यात उघडे पडलेले रस्ते खड्डे त्यावर बोलायचं नाही, किंबहुना नागपूर हे देवेंद्रजींच्या नावाने ओळखलं जातं आणि देवेंद्रजींकडे गृह खातं आहे, पण देवेंद्रजींना गृह खातं सांभाळताच येत नाही तर त्यावरही बोलायचं नाही। त्यामुळे त्यांच्यावर जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा मूळ मुद्द्यांवरून लोकांना डायव्हर्ट करण्यासाठी हे सगळे खेळ चालू आहेत। बस बरं, मूळ मुद्द्यापासून लोकांना दूर नेण्यासाठी म्हणून हे मांसाहारी शाकाहारी खेळ चालू आहेत असं। पण आता केडीएमसी, मालेगाव आणि आता नागपूर ही केवळ सुरुवात आहे, आणखी भविष्यामध्ये आणखी ठिकाणं वाढवतील असं वाटतंय तुम्हाला? म्हणजे आता पुढच्या वर्षीचं स्वातंत्र्य दिन असेल किंवा मग या घटना अशा वाढत जातील, शाकाहारी मांसाहारी यातलं राजकारण वाढत जाईल असं दिसतंय तुम्हाला? घटना अशा वाढत जातील, मात्र ह्या घटनांनी तुमचा IQ काय आहे ते लोक ठरवतील। कधी काळी जो महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर आणि पुरोगामी विचारांसाठी ओळखला जायचा तो महाराष्ट्र इतका बुरसटलेल्या विचारांचा कधीपासून झाला यावर लोक विचार करतील। आणि हा बुरसटलेला विचार महाराष्ट्राचा कधीपासून झाला हे जर बघितलं तर जेव्हापासून भाजपाचं सरकार आलेलं आहे, विशेषतः देवेंद्रजी जेव्हा जेव्हा मुख्यमंत्री होतात तेव्हा देवेंद्रजींच्या काळामध्ये अशा पद्धतीने लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होतो, हे क्लिअर आहे। बरं, धन्यवाद सुषमाताई, तुम्ही पुढारी न्यूजची बातचीत केली त्यासाठी।